स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आपल्या चॅनलवर बनानाची एक नवीन रेसिपी घेऊन येत आहोत। हे आहे बनाना पुडिंग। ज्यांना पुडिंग खायला आवडतात त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे। हे पुडिंग कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनतं आणि मुलांना पण खूप आवडतं, त्यामुळे आपण ही रेसिपी करत आहोत। रेसिपी संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या फळांच्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्या पण नक्की बघा। आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्यू। हे पुडिंग कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनतं। याला खर्च पण जास्त येत नाही आणि मुलांना पण खायला खूप आवडतं। मुलांच्या बर्थडे पार्टीला किंवा संध्याकाळचं जेवण झाल्यावर थंडगार खाण्यासाठी एकदम छान रेसिपी आहे। हे पुडिंग तयार करण्यासाठी आपण 2 कप दूध घेतलेलं आहे। आता आपण 2 चमचे कॉर्नस्टार्च घेतले आणि त्याच्यामध्ये दूध घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। दूध उकळल्यानंतर दुधामध्ये 1/4 चमचा साखर घालायची आणि कॉर्नस्टार्च जे दुधामध्ये आपण मिक्स करून ठेवलं होतं ते पण घालायचे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला दाटसरपणा आला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पुडिंग आपण ज्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत त्यासाठी आपण काचेचा बाउल घेतलेला आहे आणि आपण पुडिंगसाठी डायजेस्टिव्ह बिस्किट घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। आणि आता आपलं थिक झालेलं आहे आपलं बॅटर, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। आणि अशा पद्धतीने आपण त्या बिस्किट्सवर गरम असतानाच आपण सर्व बॅटर ओतून घेणार आहोत आणि सेट करायला ठेवायचं आपलं बॅटर। आणि तोपर्यंत आपण कॅरमेलची तयारी करून घेणार आहोत। आणि आता केळी आहे, त्या केळी आपण जेव्हा आपलं थोडं सेट होईल तेव्हा आपण ह्या केळी याच्यावर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। एवढ्या बॅटरसाठी आपल्याला 2 केळी लागलेले आहेत। आणि आता आपण शुगर कॅरमेल करून घेणार आहोत। त्यासाठी 1/3 कप शुगर घेतलेली आहे। एक 10 मिनिट लागतात आपल्याला शुगरला कॅरमेल होण्यासाठी। कंटिन्यू हलवायचं आहे आणि कंटिन्यू समोर उभा राहूनच आपल्याला शुगर कॅरमेल करून घ्यायची आहे, कारण खाली लागण्याची शक्यता असते। आणि त्याच्यामध्ये कॅरमेलाइज आपलं झाल्यानंतर आपण 1 कप पाणी घातलेलं आहे। पाणी उकळून जर कमी झालं असं वाटलं तर आपण परत एकदा 1/4 कप पाणी घालायचे आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नस्टार्च आणि 1/4 कप जे दूध होतं ते घालून व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आणि याला पण सर्व मिश्रण थिक झालं पाहिजे। अशा पद्धतीनं आपल्याला जे अपेक्षित आहे तो थिकनेस आलेला आहे। कॅरमेलाइज्ड केलेलं लिक्विड आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण हे गरम असतानाच केळींवर ओतून घेणार आहोत। कॅरमेल केलेलं लिक्विड गरम असतानाच ओतल्यामुळे केळींना खूप छान थंड झाल्यानंतर टेस्ट येतो। हे पुडिंग दिसायला तर जबरदस्त दिसतंच, पण खायला पण खूप छान लागतं। नक्की करून बघा। आणि आपल्या रेसिपीज ज्या आपल्या चॅनलवर आपण नवीन फळांच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत त्या पण नक्की बघा। आता हे पुडिंग थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये 5 ते 6 तासासाठी थंड झाल्यावर ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर सेट होईल व्यवस्थित आणि मग कट करायचं। आपण याच्यामध्ये या पुडिंगमध्ये कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे आणि जास्ती साखर पण वापरलेली नाही आहे, त्यामुळे रेसिपी एकदम जबरदस्त झालेली आहे आणि आपल्या पुडिंगला लेयर्स पण खूप छान आलेले आहेत। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। थँक्यू।